आठ राखीन मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे गुरुजी सुलोचना यांना सांगतात की भाग्यश्रीचं तर लग्न होईल, पण अलोक आणि प्राजक्ताचं कसं होणार. त्यानंतर इकडं अंबिका म्हणते की आज अलोक हा गेस्ट रूम मधून बाहेर येता कामा नये. त्यानंतर ती त्याला भेटायला जाते, त्यावेळेस तो म्हणतो की ही खुर्ची हालत आहे. त्यावेळेस अंबिका म्हणते की गेली 5 वर्षे ही खुर्ची सतत खराब होते आणि तू तिला दुरुस्त करतो, तर आपण ती बदलून दुसरी घेऊया. त्यावेळेस अलोक म्हणतो की नाही, माझ्या रूम मध्ये टूल किट आहे, तर मी ह्या खुर्चीला माझ्या रूम मध्ये घेऊन जातो आणि तिला तिथंच दुरुस्त करतो. असं म्हणून ती खुर्ची घेऊन तो तिथून जात असतो. तेवढ्यामध्ये प्राजक्ता ही रस्त्यात थांबलेली असते आणि आलोक समोर आलेला पाहून ती जोरात ओरडते. तेवढ्यामध्ये तो आवाज सुलोचना यांच्या कानावर जातो आणि त्या गुरुजींना तिथून निघून जायला सांगतात आणि त्या घाईघाईने बाहेर येतात. त्यावेळेस ती खुर्ची आलोक खाली ठेवणार तेवढ्यात पकडतात आणि म्हणतात की तुला सांगितलं आहे ना, स्टाफला एंट्री मागच्या साईडने आहे. त्यानंतर अंबिकाला ती खुर्ची धरायला सांगतात आणि त्या प्राजक्ताला घेऊन तिथून निघून जातात. त्यानंतर अंबिका आलोकला म्हणतात की त्यांनी तुला पाहिलं नसेल, त्यामुळं त्या तुला स्टाफ असं म्हटल्या असतील आणि तू काही विचार करू नको. एवढ्यामध्ये भाग्यश्रीच्या घरी मुलाकडचे येणार आहेत म्हणून तयारी सुरू असते. त्यावेळेस कौस्तुभला सांगितलं जातं की तू हॉलची सफाई कर आणि नंतर इकडं वैद्यबुवा येतात. तेवढ्यात ते म्हणतात की काही मदत करू का. त्यावेळेस भाग्यश्री आवाज देते की माझी रेड कलरची नेल पेंट कुठं आहे. त्यानंतर आई म्हणतात की तुम्ही ही कपाट कसं उघडं ठेवलं, म्हणून ती बंद करून तिथून निघून जाते. त्यावेळेस इकडं तृप्ती फोन करून सावकारांना सांगते की पैशाची व्यवस्था झाली आहे आणि मी तुम्हाला आणून देते. त्यानंतर इकडं सुलोचना या प्राजक्ताला घेऊन हॉलमध्ये येतात. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की मी माझं नाव कोणाच्या तर तोंडातून ऐकलं. त्यावेळेस ती व्यक्ती काही मी पाहिली नाही, कारण की ती आडवी होती आणि ती कोण होती. त्यावेळेस सुलोचना यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि चित्राही बाहेर जात असते. तेवढ्यात ताई आजी अडवतात आणि म्हणतात की मी कुठं चालला आहात. त्यावेळेस तृप्ती म्हणते की मी ब्लाऊज अल्टर करायला चालली आहे. त्यावेळेस आई आजी म्हणतात की आज घराच्या बाहेर कोणीच जाणार नाही. त्यानंतर इकडं सुलोचना या म्हणतात की असं कोणाचंही बोलणं ऐकू नये आणि सूर्यवंशी कुटुंबाचे काही नियम आहेत की असं न सांगता कोणाच्याही रूमच्या बाहेर किंवा बाहेर थांबून कोणाचंही बोलणं ऐकू नये आणि ते चांगलं नसतं. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मला माफ करा आणि माझं चुकलं, पण ते शब्द माझ्या सहज कानावर पडले, मी घरामध्ये येत होते त्यावेळेस. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही सुलोचना यांची माफी मागते. त्यानंतर इकडं आई आजी म्हणतात की प्राजक्ता आज परत घरी येणार आहे का. त्यावेळेस इकडं चित्रा म्हणते की नाही, ती आज घरी येणार नाही आणि तसंही तिनं मला तसं प्रॉमिस केलेलं आहे आणि ती आज दिवसभर तिकडेच थांबेल. त्यानंतर इकडे भाग्यश्री ही तिची वाट बघत असते. नंतर इकडं प्राजक्ताला सुलोचना या सांगतात की आज मुलं ही बर्थडे पार्टीसाठी बाहेर गेलेली आहे, तर आपण ट्युशन हे उद्यापासून सुरू करूत आणि तू घरी जाऊन आराम कर. त्यावेळेस प्राजक्ताला आठवतं की मी मामींना तर प्रॉमिस केलं आहे की मी आज बाहेरच थांबेल, तर मी काय करू असं तिच्या मनात येतं. त्यानंतर इकडं आई ही तयारी करत असताना भाग्यश्री म्हणते की आई, आणखीन प्राजक्ता घरी आलेली नाही आणि तिने तिचा मोबाईल ही इथंच ठेवून गेलेला आहे, तर तिला किती वेळ लागेल काहीच कळत नाही आणि तिला कितीदा सांगितलं की मोबाईल हा सोबत ठेवत जा. त्यावेळेस इकडं तिची आई सांगते की तुला तर माहित आहे ना, तिला आताच ट्युटरचा जॉब लागला आहे आणि तिचं जेव्हा काम होईल तेव्हा ती लगेच घरी येईल. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते पण आज किती वेळ लावला तिने आणि तिची वाट पाहत असते. तेवढ्यामध्ये इकडं प्राजक्ता ही स्टॉपवर येऊन बसते आणि विचार करत असते की मी आता काय करू आणि कुठे थांबू. तेवढ्यामध्ये स्टॉपवर एक बाई येऊन बसतात आणि त्या फोनवर बोलत असतात. तेवढ्यात तिकडे आई आजी म्हणतात की आता भाग्यश्रीला तयार कोण करणार. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की मला प्राजक्ताच तयार करेल आणि मी तिची वाट पाहील. त्यावेळेस इकडं भाग्यश्रीची आई म्हणते की अगं तिला यायला वेळ होत असेल तर तृप्ती ही छान तयार करते आणि तुला तृप्ती रेडी करेल. त्यावेळेस तृप्ती म्हणते की हो, मी भाग्यश्रीला तयार करते. त्यावेळेस आई आजी म्हणतात की हो, तृप्तीच तुला तयार करेल आणि तिला लागणारं सर्व साहित्य ही तृप्तीकडे देतात आणि ती तयारी व्हायला रूममध्ये जाते. त्यानंतर इकडे प्राजक्ता ही स्टॉपवर बसलेली असते. तेव्हा तिच्या कानावर शब्द पडतात की ते मुलीला बघायला जात आहेत आणि मुलीकडेच्यांना इम्प्रेशन देण्यासाठी त्यांनी एक चांगली मोठी गाडी भाड्याने घेतलेली आहे असं ती बाई बोलत असते आणि म्हणते की फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं आणि मला खूप मोठा हुंडा घ्यायचा आहे आणि माझा एकुलता एक मुलगा आहे. हे सर्व प्राजक्ता ऐकत असते. तेव्हा ती म्हणते की तू माझ्याकडे असं काय बघत आहेस. तेवढ्यामध्ये इकडं भाग्यश्रीला तृप्ती तयार करते. त्यावेळेस ती भाग्यश्री म्हणते की किती डार्क लिपस्टिक लावलेली आहे.
त्यावेळेस तृप्ती म्हणते की मी तुला कावळ्याला किती जरी पांढरं पावडर लावलं तरी तो काळाच राहतो, असं म्हणून तिला टोमणा मारते. आणि तेवढ्यामध्ये भाग्यश्री म्हणते की वहिनी तुम्ही काय म्हणत आहात. त्यावेळेस ती म्हणते की मी हेच म्हणत आहे की तू प्राजक्ता करत असते, पण ती आता सूर्यवंशी कुटुंबामध्ये ट्युटरचा जॉब करत आहे, त्यामुळे ती काही आता येणार नाही. त्यानंतर तू इकडे आपले कांदे पोहे करतच बस. त्यानंतर इकडे भाग्यश्रीला आठवत असतं की कसं आपल्याला आपल्या रंगावरून लोक नावं ठेवतात. त्यानंतर इकडे प्राजक्ता स्टॉपवर बसलेली असते, तेव्हा तिला लक्षात येतं की मी मामीला प्रॉमिस केलेला आहे की आज मी घरी येणार नाही, त्यामुळं मला आज घरी जाणं शक्यच नाही आहे आणि मी आज इथेच राहणार. तेवढ्यामध्ये तिथून ती विचार करत असताना ती म्हणते की आता मी कसं करू. त्यानंतर तेवढ्यात कौस्तुभ येतो आणि प्राजक्ताला म्हणतो की घरी चल. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की तू